नमस्कार मंडळी, उत्तम कोली किंग या चॅनलमध्ये आज तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, 2 महिन्याच्या नंतर आता आपण पुन्हा एकदा मासे पकडण्यासाठी चाललो आहोत। तर हे जे 2 महिने होते, ह्या 2 महिन्यामध्ये आपलं जे काही काम होतं बोटीचं, नवीन जाळी तयार करायच्या, फाटलेल्या जाळीची सिलाई करायची, जे काय बोटीचं इंजन वगैरे हे सर्व जे काय काम होतं आपलं, ते सर्व आपण व्यवस्थित केलेलं आहे आणि आता आपली पूर्ण जाण्याची तयारी झालेली आहे आणि आता आपण चाललो आहोत। हा जो सीझन आहे, ह्या सीझनमध्ये आपण पॉपलेट मासे पकडणार आहोत आणि ह्या सीझनमध्ये जास्तीत जास्त पॉपलेट माशाचीच मासेमारी केली जाते। तर तुम्हाला आता दिसणार आहे, आपण सर्व तयारी करूनच चाललो आहोत आणि तिथे गेल्यावर आपण मासे पकडण्यासाठी जाळी बांधणार आणि आपल्याला काय मासे भेटतात, पॉपलेट कसे भेटतात, तिथे काय काय होणार आहे ते आपण सर्व पाहणार आहोत। तर मित्रांनो, ही जी आपली ट्रिप होणार आहे ही 10 ते 12 दिवसाची होणार आहे आणि तिथे जाण्यासाठी आणि तिथून येण्यासाठी आपल्याला जे काय राशन आहे ते सर्व राशन आपण घेऊन चाललेलो आहोत। मित्रांनो, आपण आपली राशन रोटी वगैरे घेण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपण आपली अशी छोटी बोट किनाऱ्याजवळ ठेवतो आणि आपले जे पाण्याचे जे कॅन आहेत पिण्याचे पाण्याचे, ते सर्व आपण त्या छोट्या बोटीमध्ये ठेवून आपल्या मोठ्या बोटीजवळ पोचवतो आणि ते आपण आपल्या खणामध्ये स्टोअर करतो। तर असंच आपल्याला हे जे कॅन आहे हे असे छोट्या बोटीतून मोठ्या बोटीजवळ पोचवावे लागतात। अशाच प्रकारे आपण हा जो बर्फ आहे, हा बर्फसुद्धा छोट्या बोटीतून मोठ्या बोटीपर्यंत पोचवत असतो आणि आपल्या ज्या बोटीचे खण आहेत त्या खणामध्ये आपण स्टोअर करत असतो, जेणेकरून तो सुरक्षित राहील आणि आपल्याला तिथे मासली वगैरे स्टोअर करण्यासाठी जास्त तो बिघडणार नाही। त्याच्यासाठी आपण चांगल्या प्रकारे तो स्टोअर करतो आपल्या खणामध्ये। तर तुम्हाला दिसत असेल, अशा प्रकारे आपण 1 1 2 ती आपण खणामध्ये टाकत असतो आणि असा स्टोअर करत असतो आपण। तर मित्रांनो, पिण्यासाठी पाणी, बोटीसाठी डिझेल, मासलीसाठी बर्फ आणि जे काय आपल्या बोटीला गरजेचे जे काही सामान आहे, वस्तू आहे, जे काय साधनांची गरज आहे आपल्याला, ते सर्व आपण घेऊन त्याची सर्व तयारी करून आपण आता निघालेलो आहोत खोल समुद्रात मासे पकडण्यासाठी आणि तिथे जाण्यासाठी आपल्याला 12 तास लागणार आहे। तर 12 तासानंतर आपण तिथे पोचणार आहोत आणि तिथे पोचल्यावर आपण जाळी कशा बांधतात आणि जाळी बांधल्यावर आपल्याला काय मासे भेटणार आहे ते तुम्हाला आपण दाखवणार आहोत। तर तुम्हाला आपले दिसत असतील, हे आपले बोटीचे टांडेल आहे, जसे शिपचे कॅप्टन असतात तशाच प्रकारे हे सुद्धा आपल्या बोटीचे टांडेल आहेत, आपण टांडेल म्हणतो। आणि इथे आपला मित्र आहे, तो पण आपला जे काय गरजेचं सामान आहे ते बनवत आहे आणि जाण्याच्या अगोदर आपण ही जी नारळ वगैरे फोडून चाललेलो आहोत। तर सर्व आपण ते वगैरे करूनच चाललेलो आहोत। हा बघा, तुम्हाला जे दिसत असेल, हा आपल्या जवळचा आयलंड आहे। तर मित्रांनो, आता आपण आपल्या लोकेशनवर पोचलेलो आहोत आणि हा बघा, नागर आता टाकला जात आहे। तर आपल्या समुद्रामध्ये जी आपली सहज आहे ती आता आपण वर उचलणार आहोत आणि त्या सहजला आपण आपली जाळी बांधणार आहोत। तर आता सुरुवात झालेलीच आहे, आपण आपल्या जाळी बांधण्याचं जे काय प्रोसेस आहे त्याची। आणि तुम्हाला दिसत असेल, हा नागर जो आहे हा खोल समुद्रामध्ये गेलेला आहे, एकदम डीपली, एकदम खाली गेलेला आहे चिखलामध्ये आणि चिखलावर जी आपली सहज असेल ती सहज आपल्याला बाहेर काढायची आहे, वर घ्यायची आहे आणि त्याच्यावरच आपल्याला जाळी बांधायची आहे। तर ही बघा, आपला हा जो एक साथी आहे त्याने वीजला दोर गुंडलेले आहे आणि त्याच्यानंच ही जी तुम्हाला जो दिसत असेल, ही बघा, ही सहज आहे काळ्या कलरची, ही सहज ही आपली वर आलेली आहे त्या नागरने आणि त्या आता सहजला आपण एक दोर बांधणार आणि त्या दोरला एक थर्माकोल बांधणार आणि अशाच प्रकारे आपण रेडी करणार आहे सर्व आणि रेडी करून व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आपण
आपल्या जाळी बांधणार आहोत। तर हे जे प्रोसेस असते जाळी बांधण्याच्या अगोदरचं हे तुम्हाला आपण हे दाखवत आहोत। हा बघा, हा एक थर्माकोल बांधून आता एक सेलचा जो त्याला आपण चौरंग म्हणतो, दारं म्हणतो, तर असं एक प्रोसेस असते। त्याच्याबद्दल आपण तुम्हाला स्पष्टपणे कधीतरी आपण याच्याबद्दल पण एक व्हिडिओ बनवणार आहोत, तर तुम्हाला नक्की समजणार। हो, निघाले निघाले। तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपल्याला 16 थर्माकोल बांधावे लागतात आणि 16 थर्माकोल बांधल्यानंतर ही जी सज आहे या सजला आपण आपली दोर घालतो, म्हणजेच आपली दोर आहे ती जॉईन करणार आहोत आणि ती जॉईन कशी केली जाते हे सुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत। ही बघा, ही जी ग्रीन कलरची तुम्हाला दोर दिसत असेल, ह्या दोरला आपण आपली जी सज आहे काळ्या कलरची जी सज आपण वर उचलणार आहोत ती आपण याला जॉईन करणार आहोत। तर तुम्हाला दिसत असेल, ही बघा, आता जी काळ्या कलरची दोर आहे ती वर उचललेली आहे आणि थर्माकोलसुद्धा एक सोडलेला आहे त्याचा, आणि आता ही जी दोर आहे सज आहे ही रेडी केली जात आहे। तर ही रेडी करून आपल्या जे ग्रीन दोर आहेत त्या ग्रीन दोरला ही जॉईन केली जाणार। तर मित्रांनो, आपण ही दोर या ग्रीन दोरला का जॉईन करतो, कारण ही दोर आपण जॉईन केली तर आपल्याला आपली जाळी बांधण्यासाठी फ्री होईल, जेणेकरून आपला जो खोल समुद्र आहे तो चिखलापासून ते पाण्याच्या वरपर्यंत आपल्याला ही जाळी आपल्याला ॲडजस्ट करता येईल, की जी खोल समुद्रामध्ये मासली किती अंतरावर जाते, किती खोल जाते, त्याच्याने आपल्याला ते कॅल्क्युलेशन करता येईल की इथे अशी मासली आपल्याला भेटणार आहे, इथे अशा प्रकारची मासे भेटणार आहे, दुसऱ्या जातीची मासे भेटणार आहे, छोटी मासली भेटणार आहे, मोठी मासली भेटणार आहे, कधी भेटणार आहे, हे सर्व एक मासेमारी जो असतो त्याला हे संपूर्ण नॉलेज असते, त्या हिशोबाने हे सर्व आपण करत असतो। तर आता आपण पहिला थर्माकोल जो आहे तो सोडलेला आहे आणि त्याची आपण दोरसुद्धा बांधलेला आहे। आता हा बघा, हा दुसरा थर्माकोल आहे, तो आता आपण वर घेऊन तो सोडणार आहे। असे आपण 16 थर्माकोल बांधलेले आहेत। तर आपल्याला एकूण 16 थर्माकोल सोडून ही आपली जी सज आहे ही सजवायची आहे। तर आपण ही सजवायला सुरुवात केलेलीच आहे आणि हा बघा, हा दुसरा थर्माकोल वर घेतलेला आहे आणि अशाच प्रकारे ही सजवून आपण ह्या सजला आपण जी आपली ग्रीनवाली दोर आहे या दोरला आपण आपली जाळी बांधणार आहोत। तर मित्रांनो, आता आपली सज आहे ती पूर्णपणे तयार झालेली आहे आणि आता आपण जाळी बांधायला सुरुवात करणार आहोत। तर जाळी बांधण्याच्या अगोदर आपण छोटीशी प्रे करणार आहोत, तर प्रे करूनच आपण जाळी बांधणार आहोत।
आज जाळी बांधण्यासाठी हवा पण खूप तेज आहे, जास्त आहे आणि दर्याला पण आपल्या समुद्राला पण खूप असं वादळ दिसत आहे आपल्याला. तर आपण आता जाळी बांधायला सुरुवात केलेली आहे आणि ही बघा पहिली जाळी आता बांधली जात आहे आणि समुद्रात जात आहे. तर तुम्हाला ते दिसत असेल. अशाच प्रकारे आपल्याला 25 या जाळी बांधायच्या आहेत आणि या 25 जाळीला काय आपल्याला पॉपलेट किती भेटतात, कशी मासली भेटते, हे सर्व आपल्याला बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपल्याला खूप घाई करावी लागणार आहे. आणि घाई कशासाठी केली जाते, कारण जो मासे आपल्या जाळीमध्ये येण्याचा वेळ आहे, मासे येण्याचा वेळ आहे, तो मिस नाही झाला पाहिजे. जर तो मिस झाला की आपल्याला मासे मिळण्याची शक्यता आहे ती खूप कमी असणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला खूप घाईघाईने ही जाळी त्या वेळेला बांधावीच लागते. तर अशाच प्रकारे आपण घाई करून ही सर्व जाळी आपण बांधणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की आपल्या जाळीला काय मासली भेटलेली आहे, पॉपलेट किती भेटलेला आहे, मासली काय भेटलेली आहे, आपल्याला जो काय बोटीचा खर्च आहे तो सुटणार आहे का या मासलीने, हे सर्व आपण याच्यामध्ये मेन्शन करणार आहोत. इथे आपल्या बोटीचे सर्व साथी तुम्हाला काम करताना दिसत असतील. तर आपल्याला बघायला खूप इझी वाटते, पण हे काम आहे ते इझी नाही आहे. ह्या कामामध्ये सुद्धा खूप अशा अडचणी येतात आणि हे जे काम करत असताना खूप लोक असे इंजर्ड पण झालेले आहेत, कारण हे खूपच मेहनतीचं काम आहे. आणि जोपर्यंत आपण प्रत्यक्ष हे काम करत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की हे प्रत्यक्ष काम काय आहे. ह्या आपल्या खूप घाईघाईने जाळी बांधायला सुरुवात झालेली आहे. आणि तुम्हाला ही जी दोर दिसत असेल ही ओढत आहे. ही बघा, ही व्हाईट कलरची थोडीशी दोर दिसत आहे, ग्रीन कलरची सुद्धा दोर आहे याच्यामध्ये. हीच आपण सहजला जॉईन केलेली आहे आणि ही स्टेप बाय स्टेप आपण ओढून त्याला स्टेप बाय स्टेप आपण ही एक एक जाळी बांधत आहोत. आणि अशीच जाळी बांधून ते तुम्हाला थर्माकोलसुद्धा दिसत असतील. तर एका जाळीला आपण 3 थर्माकोल बांधत आहोत. तर असेच आपण 25 जाळीला आपण असेच 3-3 थर्माकोल बांधणार आहोत आणि अशाच प्रकारे आपण या सर्व जाळी बांधणार आहोत. तर इथे वीजचा हे बघा, हे तुम्हाला थर्माकोल दिसत असतील. दोन तास विश्रांती घेऊन आता आपण आपली जाळी सोडायला सुरुवात केलेलीच आहे आणि आपली ही शेवटची जाळी आहे. तुम्हाला दिसत असेल ही आपली 25 नंबरची जाळी आहे. तर ही सर्व जाळी आपण 24 जाळी आपण सोडलेली आहेत आणि ही शेवटची जाळी सोडायला सुरुवात केलेली आहे. आता ह्या जाळीला काय मासली भेटते आता आपण पाहणार आहोत. तर आता तुम्हाला दिसणार आहे की याच्यामध्ये पॉपलेट आहे, काय आहे आणि एकत्रित आपले 24 जाळीलासुद्धा किती मासली भेटलेली आहे आणि एकूण 25 जाळीला किती मासली भेटलेली आहे, हे सर्व आपण तुम्हाला दाखवणार आहोत. हा बघा, आपल्या जाळीचा आता शेवटचा भाग आलेला आहे आणि तुम्हाला ते दिसत असेल. तर तुम्हाला हे बघा, हे पॉपलेट आता दिसत असतील. तर आपल्याला खूपच कमी पॉपलेट भेटलेलं आहे आणि एवढेसे पॉपलेट आपल्याला 25 जाळीला एवढेच पॉपलेट भेटलेले आहेत. तर मित्रांनो, याच्याने आपल्याला समजते की आपल्याला पॉपलेट खूप कमी आहे, कारण आपण 12 दिवस इथे
काम केलेलं आहे आणि जाळी बांधलेलं आहे, तर त्या हिशोबाने जेवढा पण आपला खर्च आहे तो पॉपलेटपेक्षा वजन आहे आणि आपला जो खर्च आहे तो सुटत नाही. तर मित्रांनो, काही लोकांच्या मनामध्ये खूप मोठा गैरसमज असतो की त्यांना असं वाटते की जे कोळी लोक असतात, जे मासे पकडतात, तर त्यांची चांगले मासे खाण्याची खूप मजा असते, त्यांची खूप नशीब असते की त्यांना फ्रेश मासे खायला भेटतात. पण असं काही नसते, कारण जे चांगले आणि मोठे मासे असतात ते आपण मार्केटमध्ये पाठवतो, जेणेकरून आपल्याला जो बोटीचा खर्च आहे तो सुटणार आणि जे खराब मासे असतात, छोटे मासे असतात, त्याचं आपण जेवण बनवत असतो. तर आपल्या बोटीमध्ये छोट्या माशांचंच आपण जेवण बनवत असतो, चांगले मासळी आपण नाही खात, कारण त्याच्याने आपला खर्चसुद्धा बघायचा लागतो. हे बघा, आपण असेच आपले पॉपलेट आपल्या खणामध्ये स्टोअर करत असतो. पण मित्रांनो, 12 दिवस झाले आपल्याला आणि हे बघा, तुम्हाला ते पॉपलेट दिसत असतील, तर आपला जो बोटीचा एक खण आहे तो भरलेला पण नाही. तर याच्यावरून समजते की आपल्याला खूपच पॉपलेट कमी आहेत आणि आपला जो खर्च आहे तो नाही सुटणार. तर पॉपलेटपेक्षा आपल्याला खर्च आपल्या अंगावर आलेला आहे, तर असं आपल्याला दिसत आहे. आणि हे जे पॉपलेट आहे हे सुद्धा मार्केटमध्ये काही जे पॉपलेट त्याला क्रॅश असतो, थोडासा पण क्रॅश असला तर ते पॉपलेट रिजेक्ट केले जातील, तर त्याच्याने आणखी आपल्याला लॉस होणार. ही जी आपली ट्रिप होती त्याचा खर्च जो होता तो ऑलमोस्ट 1 ते 1.5 लाखापर्यंत असतो. तर असंच आपल्याला खर्च काढून आपल्याला ही पॉपलेटची जी कमाई करायची असते, पण आपल्याला ह्याच्यामध्ये काहीही कमाई दिसत नाही. तर जी आपली पहिली जी आता ट्रिप होती ही खूपच लॉसमध्ये गेलेली आहे आणि तुम्हाला ते दिसत असेल की एक खणसुद्धा आपला भरलेला नाही आणि आता आपण घरी चाललेलो आहोत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.